नमस्कार मित्रांनो, मी आज आपल्या समोर इन्कम फ्रॉम टोटल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटी याविषयी माहिती मांडत आहे. टोटल इन्कम, एखाद्या व्यक्तीचा टोटल इन्कम काढायचा असेल तर आपल्याला ही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. फर्स्ट, डिटरमाइन द रेसिडेन्शियल स्टेटस of the assessee. Second, classification of income under different heads. Step 3, exclusion of income not chargeable to tax. Step 4, computation of income under each head: salary, house property, business, capital gain, other sources. Step 5, income clubbing of income of spouse, minor child, etc. Setup. Step 6, set up or carry forward and set off of losses. Step 7, computation of gross total income. Step number 8, deduction from gross total income. Step 9, computation of total income. Step 10, application of rates of tax to the total income. इन्कमचे 5 हेड्स आहेत: सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, बिझनेस, प्रोफेशन, अदर सोर्स. या सगळ्याच्या इन्कमचे सेपरेट कॅल्क्युलेशन करावं लागतं आपल्याला. त्या सर्व इन्कमचं आपण बेरीज केली तर त्याला आपण म्हणणार आहे ग्रॉस टोटल इन्कम. त्या ग्रॉस टोटल इन्कम मधून डिडक्शन अंडर चॅप्टर 6 हे वजा करायचे. त्याला 80C पासून ते 80U पर्यंत जी रक्कम येईल त्याला म्हणणार टोटल इन्कम. यात ही रक्कम जी येईल त्याच्यानंतर राउंडेड ऑफ अंडर सेक्शन 288A. जे इन्कम आपल्याला हे 10च्या पटीमध्ये नसेल तर ते अंडर सेक्शन 88 नुसार 288A नुसार 10च्या पटीमध्ये करून घ्यावं लागणार आहे ते. नेक्स्ट, टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट करताना सुरुवातीला टॅक्स जे रेट असतील टॅक्स स्लॅब रेट त्याच्यानुसार इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करायचा. त्याच्यानंतर रिबेट अंडर सेक्शन 87A आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. नेक्स्ट, जर का इन्कम 5 लाखापेक्षा कमी असेल तर ते रिबेट आपल्याला तो मिळतो. नेक्स्ट, या ठिकाणी सरचार्ज असेल तर तो ऍड करा. एज्युकेशन आणि हेल्थ सेस, पूर्वी हा एज्युकेशन सेस होता, आता हेल्थ अँड एज्युकेशन सेस आपल्याला 4% ऍड करावा लागतो, जो सरचार्ज आहे टॅक्सवरती ऍड करतो आपण. त्यानंतर इंटरेस्ट असेल तर ते या ठिकाणी घ्या आणि त्यातून लेस करायचे. TDS असेल तो वजा करा, ऍडव्हान्स टॅक्स वजा करा आणि सेल्फ असेसमेंट टॅक्स तुम्ही काही भरला असेल तर तो सुद्धा वजा करायचा. नेक्स्ट, स्लॅब रेट्स फॉर इंडिव्हिज्युअल पर्सन. स्लॅब रेट्स जे आहेत ते म्हणजे 2,50,000 ज्याचं वय 60 वर्षापेक्षा कमी आहे, मेन असेल, वुमन असेल, कोणीही असेल, दोघांसाठी सेम. अप टू 2,50,000 नील, 2,50,000 to 5 lakh 5%, 5 lakh to 10 lakh 20%, अबाउ 10 lakh 30%. त्याच्यानंतर नेक्स्ट जो असेल तो म्हणजे सिनियर सिटीजन की ज्यांचं वय 60 ते 80 वर्ष याच्या दरम्यान आहे. 3 लाखापर्यंत नील, 3 लाख ते 5 लाख 5%, 5 लाख ते 10 लाख 20%, अबाउ 10 लाख असेल तर किती घ्यायचे? 30% घ्यायचे. नेक्स्ट, आणखी एक कॅटेगरी होती म्हणजे सुपर सिनियर सिटीजन, मेन वुमन दोन्हीसाठी सुद्धा सेम. अप टू 2,50,000 नील, 2,50,000 to 5 lakh नील, 5 lakh to 10 lakh 10%, 20%, अबाउ 10 lakh 30%. नेक्स्ट, आता डिडक्शन्स अंडर चॅप्टर 6 हे आपले महत्वाचे पॉईंट्स आपण बघूया. फर्स्ट, सेक्शन 80C. सेक्शन 80C नुसार एम्प्लॉईचे सेव्हिंग्स जे असतील, इन्व्हेस्टमेंट जे असतील ते या ठिकाणी वजावटी मिळतात. त्याच्यामध्ये पहिला RPFचं कॉन्ट्रीब्युशन, PPFचं कॉन्ट्रीब्युशन, NSC परचेस केले असेल तर ते, LIC इन्शुरन्सची कोणतीही स्कीमचं जे प्रीमियम पेड केलं असेल ते या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम मध्ये अमाऊंट इन्व्हेस्ट केली असेल तर ती येणार आहे. हाऊसिंग लोनची प्रिन्सिपल अमाऊंट रिपेड केली असेल तर ती या ठिकाणी येणार आहे. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन NSC मिळाला असेल तर ते या ठिकाणी वजा होईल. ट्युशन फीस पेड फॉर चिल्ड्रन ती या ठिकाणी वजा होईल. इक्विटी शेअर्स डिबेंचर्स परचेस या ठिकाणी रक्कम येणार आहे ती. त्याच्यानंतर फिक्स डिपॉझिट तुम्ही काही बँकेमध्ये केला असेल फॉर नॉट लेस दॅन 5 years, ही सर्व रक्कम या ठिकाणी येणार आहेत 80C मध्ये. नेक्स्ट, पण आता 80CC नुसार पेन्शन फंडची रक्कम मॅक्झिमम 1 लाखापर्यंत. 80CCE नुसार हे सर्व सेक्शन 80C to 80CCD पर्यंत सर्व वजावटीची जेवढी काही बेरीज येईल ती जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत आपल्याला वजावट मिळते. त्यामुळे हे सगळी बेरीज जी येईल ती त्याला बनतो आपण ग्रॉस क्वालिफाईड अमाऊंट. आणि 80CCEचं लिमिट 1,50,000. या दोन्हीपैकी जी रक्कम लहान असेल ती आपल्याला वजावट मिळू शकते. 80D, या ठिकाणी जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीचं
पेड केला असेल ज्याचं वय 60 पेक्षा कमी आहे तर 25,000 आणि ॲक्च्युअल इन्शुरन्स प्रीमियम जी लहान असेल ती वजा होईल. तर दुसरा पॉईंट जो आहे तो म्हणजे सिनियर सिटीजनची रक्कम पेड केली असेल तर 30,000 आणि ॲक्च्युअल प्रीमियम जी पेड केलं आहे दोन्हीपैकी जी रक्कम लहान असेल ती या ठिकाणी घेणार आहे. पण या सेक्शनचं जास्तीत जास्त डिडक्शन आपल्याला किती मिळू शकतं तर ते म्हणजे 60,000पर्यंत. सेक्शन 80 DD एक्सपेंडिचर फॉर मेडिकल ट्रीटमेंट ऑन डिपेंडंट हँडिकॅप पर्सन फिक्स्ड अमाऊंट मी या ठिकाणी डिडक्शन अलाउड आहे तुम्हाला डिपेंडंट हँडिकॅप पर्सनसाठी 75,000 अँड फॉर डिसॅबिलिटी सर्व्हर असेल तर 1,25,000. सेक्शन 80 DDB मेडिकल ट्रीटमेंट फॉर individual person rupees 40,000 or actual expenditure whichever is lower. For senior citizen rupees 60,000 or actual expenses whichever is lower. Section 80E interest on education loan whatever the interest paid it will be deductible as per section 80E. सेक्शन 80G नुसार काही डिडक्शन्स 100% डिडक्टिबल आहेत तर काही 50%. 100% मध्ये नॅशनल डिफेन्स फंडला तुम्ही डोनेशन केलं असेल ते प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंड, जिल्हा साक्षरता समिती, पेड टू एनी नॅचरल कॅलॅमिटीज फॉर एक्झाम्पल गुजरात अर्थक्वेक, पेड टू गव्हर्नमेंट फॉर प्रमोशन ऑफ फॅमिली प्लॅनिंग, डोनेशन टू टी सुनामी, नॅशनल फंड फॉर कम्युनल हार्मोनी, युनिव्हर्सिटी ऑफ नॅशनल इमेन्स, नॅशनल ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिल, स्वच्छ भारत कोश, क्लीन गंगा. Next 50% amount paid to any charitable trust. It comes under this Birla Mandir, donation to any educational institute like Rayat Shikshan Sanstha, National Children Fund, Indira Gandhi Memorial Trust, Rajiv Gandhi Foundation, donation to approved charitable trust, Prime Minister Drought Relief Fund, Jawaharlal Nehru Memorial Fund. Donation in kinds is not deductible under section 80G. Now the next last and the most important one is the 80U. For physically or totally blind physically handicapped or blind person this deduction is allowed. Fixed deduction rupees 75,000 for above 40% disability but below 80% it is called as the not server disability. In case of the server disability it means disability is above 80%, in that deduction is allowed up to 1,25,000, for not server rupees 75,000. Thank you friends for listening and watching this video. Stay home, stay safe.